भारतीय कृषी संस्कृतीचे द्योतक असलेला पोळा हा सण आज जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा या गावात महिलांनी पुढाकार घेऊन पोळा हा सण साजरा केला। बैलांच्या खांदेमळणीपासून ते साज शृंगाराने सजवून महिला बैलांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्यात। मागील 8 वर्षांपासून आदर्श ग्राम ढोरखेडा येथील सरपंच सुनीता बबनराव मिटकर यांच्या पुढाकारातून ही परंपरा ढोरखेडा या गावात जोपासली जात आहे। शेलू बाजार येथील अडाण नदीच्या प्रवाहात एका तरुणाने उडी घेतल्याने सदरहू युवक नदी प्रवाहात वाहून गेला। काही काळ या तरुणाने पोहून काठावर येण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा तरुण वाहून गेला। दरम्यान वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडण्यास सुरुवात झाली असून ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पीक पिवळे पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यासमोर हे नवीन संकट निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरातील काटेपूर्णा अभयारण्याला लागून असलेला पूर प्रकल्प पूर्णपणे भरला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। दरम्यान पुरातन महादेव मंदिराजवळील लवदबा पुन्हा एकदा प्रवाहित झाला असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत। वाशिम तालुक्यातील बाबुळगाव या गावात स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात भर पावसाळ्यात उघड्यावर ताडपत्रीचे तात्पुरते शेड उभारून अंत्यविधीचा सुपस्कार गावकऱ्यांना पार पाडावा लागतो। 3000 लोकसंख्या असलेल्या गावात अद्यापही स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्काराचा विधी पार पाडण्यासाठी गावकऱ्यांना हे तात्पुरते शेड नेहमीच बांधावे लागत आहे। यापूर्वी स्मशानभूमीसाठी निधी आला, मात्र ग्रामपंचायतने स्मशानभूमीचे काम अद्याप पूर्ण केले नाही, अशी खंत बाबुळगाव येथील गावकरी व्यक्त करीत आहेत। सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील चोरद येथील शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली असून सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर पीक पिवळे पडत आहे। प्रशासनाने या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी चोरद येथील शेतकरी करीत आहेत। वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे। वाशिम तालुक्यातील कळंबामाली हे गाव पाण्याने वेढले आहे, तर मेडशी ते आधारसावंगी मार्गावर असलेला लेंडी नाला हा दुतडी भरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये कालपासून संततधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून आजही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। तर आज सायंकाळच्या दरम्यान मंगरुळपीर व मालेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये धुक्याची चादर पसरली असून यामुळे सोयाबीन पिकासह फळबागा आणि फळभाज्यावर रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तर सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून दृश्यमानताही कमी झाली आहे। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा।